त्याला छेडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, संपर्क झालेला नाही. याही वेळेस बॅट आणि बॉलमध्ये चांगला मिलाप झालेला नाहीये. जरी ते चांगला मिलाप झाला असता, चांगलं शॉट सिलेक्शन, तर चौकार तरी मिळू शकला असता. परंतु तिथे बॅटची इनसाइड एज खालच्या भागाला बॉलने स्पर्श केला, एक धाव मिळाली. अकाउंट ओपन करण्यात आलं, खातं उघडलं. इथे दीपक बोरसे यांनी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 1 बाद 1. दोन्ही संघांचा विचार आपण जर केला तर एका बाजूला पंटी बॉयज यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्यातून ढकललंय, तिथे एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. दोन्ही संघांनी विजय मिळवलेला आहे. एका बाजूला बंटी बॉयज संघाने एक विजय मिळवला, दुसऱ्या बाजूला मुंबई लायन्सने एक विजय मिळवला. ओहो हो, यावेळेसचा बॉल नो बॉल, नो बॉल, नो बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंपर बॉल पडो अगर ना पडो, परंतु बॉल फलंदाजाच्या कमरेच्या वर आहे आणि तिथे नो बॉलची घोषणा देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली. रिव्ह्यूची मागणी आहे फिल्डिंग टीम कडून. पाहूयात काय निर्णय येतो. यस, नो बॉल, नो बॉलचा इशारा. फलंदाज सुरक्षित असणार आहेत. इथे आपण नो बॉलची घोषणा पाहू शकता. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल मुंबई लायन्स. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट फलंदाजाला असणार आहे. चांगला बॉल यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल वळाला. सलमान पटेल बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना आज पाहायला मिळाले. चेंडू निर्धाव आला. पहिला षटक सुरू आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये आणि आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळला, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आतमध्ये आला. ही ओळख आणि ही कला आहे गोलंदाजाकडे. दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. या अगोदर टप्पा पडल्यानंतर थोडेसे बाहेर जाणारे चेंडू आपण पाहिले जरूर. आणि एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. दीपक बोरसे आता स्ट्रायकर एंड कडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. ऑन साइडला बॉलला खेळलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. आमचे चेतन मोहन सर यांचे पुतणे अंशु शेठ मोहन हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनापासून स्वागत. एक ओव्हरनंतर 6. दुसरं षटक सुरू होतंय. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली ते देवा येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जात आहे. बॉल मिड विकेटला, सीमारेषा पार. सुंदर फटका, षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं विशेष योगदान, मोलाचं सहकार्य आपल्याला आहे, सन्माननीय किरणजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रभाकरजी देवरे यांचे योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने, त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने. देवायना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी त्यांनी केली गोलंदाजीच्या माध्यमातून आणि
यावेळेसचा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेस दुसरा चेंडू आपण लागोपाठचा बघू शकता, इथे निर्धाव आहे. धाव इथे नसणाऱ्या धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. लॉफ्ट केला यावेळेस, आडव्या बॅटनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता इथे. त्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येईल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा, एक फलंदाज बाद, एक बाद 15. ओव्हर नंबर 2 सुरू असताना यावेळेस आक्रमण, बिग हिट केला जातोय. बॉल जाईल ऑन साइडला, मिड विकेट, सीमारेषा पार. दीपक बोरसे यांच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या 21, एक बाद 21, एक बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावर देत. दोन ओव्हर नंतर एक बाद 22, 2 ओव्हर नंतर 22 धावा. फलंदाजी करणारा बंटी बॉयज हा संघ आपण पाहतोय जो फलंदाजी करतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. आक्रमण यावेळेस केलं जात आहे. बॉल हवेत आणि तिथे झेल पकडला जाईल. फलंदाज दीपक बोरसे यावेळेस बाद होणार आहेत.
नवीन फलंदाज नितीन गवांदे यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण इथे पाहू शकतो. एकूण धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. नितीन गवांदे नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. चांगला खेळ सातत्यानं त्यांचा देखील पाहायला मिळतो. आज इथे संघासाठी त्यांना देखील खेळावं लागेल. बंटी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबई लायन्स. तिसरी लढत, तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजीसाठी राज यांना आपण पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, यावेळेस संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना मागच्या 3 दिवसांपासून आपण तिसरे मॅच पाहतोय, तिसरा सामना पाहतोय. 2 संघ विजय होऊन तिसरा सामना खेळण्यासाठी येत आहेत आणि शेड्यूल अगोदर ठरलेला आहे, परंतु तरी सुद्धा हा योगायोग की 3 दिवसांपासून तिसरा सामना 2 विजयी संघांमध्येच होतोय. आज देखील 2 विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. बिग हिट यावेळेस केला जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल खेळला आणि तिथे मात्र विकेट मिळते. फलंदाज यावेळेस बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे दीपकजी पटारे यांच्या माध्यमातून बक्षीस तर लावली जात आहेत, परंतु त्यांचं बक्षीस लावण्याच्या अगोदरच विकेट पडतायत. बक्षीस लावणाऱ्याचे बी हाल चालू आहेत. तर भूषण सोनवणे अर्थात भूषण कमांडो यांची जो गोलंदाज विकेट घेईल त्याला 200 रुपयांचं पारितोषिक आहे दीपक पटार यांच्याकडून. गोलंदाज राज तयार होणार आहेत गोलंदाजीसाठी. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. मुंबई लायन्स संघ इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. चांगला फटका तिथे आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल अडवलं जात आहे. तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 25. 3 फलंदाज बाद. 3 बाद 25. रामदास आपले चांगला बॉल बाहेर ठेवलाय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे रामदास सहजराव यांचा राहिलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये जरूर त्यांच्या विरुद्ध धावा आल्या होत्या, परंतु विकेट देखील त्यांनी मिळवल्या होत्या महत्त्वपूर्ण. मागच्या मॅच मध्ये ते मॅन ऑफ द मॅच राहिले होते. गोलंदाजी करतायत. लॉफ्ट केला, यावेळेस आक्रमण केलं जात आहे. भूषण सोनवणे यांच्या बॅट मधून बॉल मिड विकेटला पाठवून दिलाय.
सीमारेषेच्या पलीकडे दमदार षटकार. सिडको प्रीमियर लीग सिडको विभागातील खेळाडूंसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि अनेक सिडको आणि सिडको परिसरातील जे खेळाडू आहेत त्यांचा खेळ प्रेक्षकांना देखील बघायला मिळतोय. त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उभं राहिलंय स्वराज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. सिडको प्रीमियर लीग तिसरं पर्व. कव्हरला बॉलला खेळलं, शतरक्षक डीप मध्ये आहेत. एकदा पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तिथे केला जाणार आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. एकूण धावफलक 33. 3 बाद 33. 3.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर योगायोग बघा, आज तिसरा दिवस, तिसरी मॅच, 3 ओव्हरचे 3 बॉल झालेत, 33 धावा झाल्यात आणि 3 विकेट झाल्यात. 3-3-3. तर भूषणजी सोनवणे कमांडो यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर भूषण सोनवणे इथे खेळतायत तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. विशाल भाऊ पट्टे बहादूर आधारस्तंभ या स्पर्धेचे, त्यांच्या माध्यमातून प्राइज भूषण सोनवणे यांच्यासाठी. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने, धावे ते मिळणार नाहीये. पंच इथे व्हाईट बॉलची घोषणा करतात. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. पंचांनी यावेळेस व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. फलंदाजापासून हा चेंडू बराचसा दूर होता आणि पंचांनी ते हेरलं. क्रिकेटचा नियम क्रमांक 22चा वापर करत व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. गोलंदाज तयार. पुढे सरसावलेत, पदलालित्य करण्यात आलंय. बॉल पाठवून दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आला मॅच बॉल आलाय. धावसंख्या 40. भूषण सोनवणे इथे जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप लांबवर षटकार त्यांनी खेळलाय. यावेळेस देखील पुढे सरसावलेत, बॉल हवेत आहे. हा फटका थोडासा मिस टाइम आहे. पकडलाय झेल. 4थ्या विकेटचं पतन. भूषण सोनवणे यांचा खेळ इथे संपतोय, परंतु बॅटिंग चांगली केली आहे. 15 धावेवर ते बाद होत आहेत. 4 बाद 40. 4 ओव्हर संपल्यात. चार ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बंटी बॉयज हा संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम आपल्याला मुंबई लायन्स या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर झेल देखील ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे.
धावसंख्या 42. सलमान पटेल गोलंदाजी करण्यासाठी. याही ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्यांना यश मिळालं असतं, परंतु मिळता मिळता राहिलं. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्जत. सलमान फलंदाजीसाठी बाळा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. सलमान पटेल जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजीमध्ये देखील आज त्यांनी दमखम दाखवलाय. 42 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 6 षटकांची ही लढत सिडको प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावा झाल्या 43. 5वे षटक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये 4.3 षटकांचा खेळ संपलाय. मुंबई लायन्सने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतला आणि सुरुवात चांगली झाली. हा निर्णय योग्य आतापर्यंत राहिलाय. 4 बाद 43. 5वं षटक तुम्ही पाहताय मैदानावरती सुरू आहे. सलमान पटेल यांच्या माध्यमातून कमी गतीने टाकल्या. स्लोवर वन पाहायला मिळाला. लॉंग ऑफला बॉल जाईल. रामदास चेंडूवर देणार. थोडस फंबल, परंतु एकच धाव. धावसंख्या एकीने पुढे. 44. आता 44 झाल्या. 4 फलंदाज बाद झालेत. 4.4 षटकांचा खेळ झालाय. कमी गतीने टाकलेला बॉल यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक आणि त्याचा फायदा. एकच धाव 22च्या मदतीने मिळणार. धावसंख्या एकीने पुढे जाईल 45 आकड्यावर. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज सलमान पटेल. एकही मोठा फटका आलेला नाहीये त्यांच्या विरुद्ध या ओव्हर मध्ये. प्रयत्न इथे करण्यात आला आणि शेवटच्या बॉलवर एक वेगळा प्रयत्न. बॉल सीमारेषा पलीकडे. फटका खेळल्यानंतर फलंदाजाने बॉलकडे पाहिलंही नाही. बॉल सीमारेषा पार. चौकार. 5 ओव्हर नंतर 49. 5 ओव्हर नंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. शेवटचे 6 चेंडू इथे पहिल्या इनिंगचे टाकणं बाकी आहेत. 49 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. सिडको प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. 2025च्या या वर्षातली ही पहिली स्पर्धा खरं तर आपल्याला इथे बघायला मिळते. छत्रपती राजे संभाजी स्टेडियम. सुंदर असं मैदान आणि तितकी सुंदर स्पर्धा या मैदानावर होताना आपल्याला दिसते. या अगोदर अनेक स्पर्धा आपण पाहिल्या आणि त्यातलीच एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. सिडको प्रीमियर लीग. या वेळेला मिळते विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. 49 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे.
रोहित ढोकणे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, मिळतोय षटकार. धावसंख्या 55. 5 बाद 55 धावा, 5.2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर इथे रामदास सहजराव गोलंदाजी करतायत. पाहूयात गोलंदाज. ओहो, यावेळेसचा बॉल, थोडीशी जागा मिळाली आणि त्याला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. खेळण्याचा प्रयत्न तर होता, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे प्रयत्न खूप चांगले केले. प्रयत्न चांगले तिथे क्षेत्ररक्षकाचे. आणि तिसऱ्या पंचांची मदत मला वाटतं या ठिकाणी घेण्यात येते. पाहूयात, निर्णयाची प्रतीक्षा तर आहे. काय निर्णय येतोय. आमचे मित्र विजय गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर कळवण तालुक्यातील रबळजी गावामध्ये दंडे हनुमान प्रीमियर लीग ही स्पर्धा संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट क्षेत्राच्या वैभवामध्ये भर घालणारी स्पर्धा, आणि त्या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र अजय गायकवाड, त्यांचे मित्र, त्यांचे बंधू विजय गायकवाड या ठिकाणी उपस्थित. त्यांचं स्वागत. फेअर डिलिव्हरी, फलंदाज नाबाद. पाच बाद 60. दोन चेंडू अजूनही या पहिल्या इनिंगचे येणं बाकी आहेत. आतापर्यंत 60 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपण रामदास सहजराव यांना पाहू शकता गोलंदाजी करण्यासाठी. तर स्ट्रायकर एंडकडे ज्यांनी 2 चौकार आतापर्यंत ठोकलेत ते बाळा स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज रोहित ढोकणे धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड होते, परंतु बाळा यांनी नकार दिला होता. परतावं लागेल बाळा यांना. विकेटचं पतन. 6वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. टॉप एज बॉल निघालाय. नशिबाची साथ फलंदाजांना मिळाली. बॉल सीमारेषा पार, भाग्यशाली चौका. तर पहिल्या इनिंगचा खेळ मित्रांनो इथे संपतोय. 64 झाल्या आणि आव्हान असेल ते 65 धाव्यांचं या मॅचला जिंकण्यासाठी. मुंबई लायन्स 65 धाव्यांचं आव्हान आहे. 65 धावा इथे बनवल्या जात आहेत की रोखल्या जात आहेत. या 65 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग केला जातोय की या धावा रोखल्या जात आहेत, आणि लागोपाठचा दुसरा विजय कोणता संघ मिळवतोय ते आपल्याला जरूर पाहायचंय. प्रवीण दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत. हरदेव स्पोर्ट्स. तर विनंती राहील अधिकचा वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावा बंटी बॉयज. आणि दुसऱ्या बाजूला मुंबई लायन्स आपले 2 सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये कुठलाही वेळ न घेता लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. बनवायच्यात 65 रन्स टू विन.
यानंतरच्या मॅचचे जे कॅप्टन आहेत टॉस साठी आपण चला. गोल्डी बॉईज आणि गुले बिल्डर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच टॉस केला जाईल लगेच. 1:20 या इनिंगला सुरुवात होते. 1:50 इनिंग संपणं अपेक्षित. 1:50 इनिंग संपणं अपेक्षित आहे. 30 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे. आघाडीची जोडी आली आहे आजच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच रामदास सहजराव. दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट मनीष. भूषण पाटील गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हलक्यात स्टिअर केला. तिथे आहे क्षेत्ररक्षक, धाव मिळणार नाहीये. मागच्या मॅच मध्ये भूषण पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. 2 ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या होत्या. विकेट देखील त्यांनी मिळवल्या होत्या. काटकसर बरीचशी पाहायला मिळाली. भूषण पाटीलची 2 षटकं जी आहेत या सामन्यामध्ये ती निर्णायक षटकं ठरतील. पण भूषण पाटीलवर देखील नजर आहेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. पाहूयात काय निर्णय होतोय. तिसऱ्या पंच चेतन मोहन, मॅन फ्रॉम सटाणा. ऑन द लाईन, नो बॉल. नो बॉल. सन्माननीय किरणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे. सन्माननीय किरणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या नंतरच्या मॅचचा टॉस होतो. बिग हिट. बॉल सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा.
व्हॉट अ शॉट. सुंदर फटका. बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे बॉल चाललाय. चौकार. गोल्डी बॉईज या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस खेळाडूचा फाईन लेगला बॉल गेला. मिड विकेटच्या दिशेने मिळते एक धाव. टॉप एज आणि तिथे दीपक बोरसे चेंडू लाडवत आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक शानदार स्ट्रोक येतोय. षटकार. धावसंख्या या षटकाराने वाढेल, परंतु रिव्ह्यू पंचांचा असेल. तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंच घेत आहेत. क्लिअर आहे. लॉफ्ट केला. यावेळेस समोर बॉलला उडवलंय. हवाई सफर घडवलीये. बॉल सीमारेषा पार. एक टप्पा घेत चौकार. गोलंदाजाचा टप्पा चुकला आणि फलंदाजाच्या टप्प्यात जर बॉल आला तर कार्यक्रम होतो. तेच चित्र. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे. फुल टॉस बिटवीन द गॅप बॉल खेळला जातोय. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली आहे दरी. फटका खेळलाय. लय भारी. चौकार. डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल.
चांगला फटका वेळेस सेन्सिबल क्रिकेट एकदा पूर्ण केली जाणार आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. ऑफ ड्राईव्ह केला, एकदा मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बॉल जाईल फाईन लेगला, सीमारेषा पार, चौकार 4. यावेळेस मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जातं. बिनबाद 31. शुभम जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला शॉट खेळलाय. वा रामदास वा, सुंदर फटका. बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा. शॉट ऑफ द डे, चौकार. दोन ओव्हर नंतर 35, जिंकण्यासाठी 24 बॉल 30 रन. चांगला बॉल, तितका चांगला फटका यावेळेस ॲडव्होकेट मनीष यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. एका बाजूला आक्रमकता, दुसऱ्या बाजूला संयम आहे, अशी जोडी मैदानामध्ये. नितीन गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिल्याच बॉलवर एक सिंगल प्राप्त करण्यात आली. समीकरण बदललं. 23 बॉल 29, धावसंख्या 36. मुंबई लायन्स. विशाल शहासर यांचा संघ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बंटी बॉयज, विजय पाटील. बॉल तयार, स्विच हिट. यावेळेस देखील रामदास सहजराव यांच्या पॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. याही वेळेस अफलातून अद्भुत फटका, चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या वाढणार आहे. 22 बॉल 25 रन असं आहे विजयाचं समीकरण. 22 बॉल 25. नितीन गोलंदाजी साठी कमबॅक करावं लागेल. पुढे टाकलं. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव मिळणार नाही. यावेळेस शेवटी मात्र निर्धावेताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची नोंद इथे केली जाणार आहे. ओहो, यावेळेस फॉलोविंग स्वीपचा फटका पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र भूषण पाटील. फटकाही चांगला होता, बॉल सुद्धा चांगला होता, फटकाही चांगला होता आणि कॅच त्यापेक्षाही सुंदर.
भूषण पाटीलचा झेल आवडला असेल तर होऊन जाऊ द्या टाळ्या एकदा जोरदार. आज दुसरा झेल त्यानं पकडलाय. या अगोदर देखील त्यानं वन हँडेड कॅच एक पकडली आहे. या मॅच मध्ये देखील त्याने एक सुंदर झेल पकडला अगदी त्याच सिच्युएशन मध्ये. भूषण पाटील इज द मॅन. फलंदाज बाद होत आहेत. रामदास पहिल्या विकेटचं पतक. यानंतरच्या मॅचचा टॉस गोल्डी बॉईज या संघानं जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. घुले बिल्डर्स या संघाची असेल प्रथमतः. नाही, गुल्ले बिल्डर्स या संघाची प्रथमतः फलंदाजी यानंतरच्या मॅच मध्ये असेल, कारण गोल्डी बॉईजनं फिल्डिंग घेतली आहे. रामदास बाद झाले आणि रामदास बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बाद 40. दत्ता न्यू बॅटर. आल्याबरोबर मोठा फटका तर खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. बॉल अडवलं जाते तोपर्यंत मिळते एकच सिंगल. 1च्या मदतीने धावत संख्या पुढे. निलेश भाऊ राठोड उपस्थित. स्वागत. बॅकफुटला जाऊन अर्थात थोडस मागे सरत हा फटका. चांगला ड्राईव्ह केला. एक सिंगल मिळतं. ऑफ ड्राईव्ह करत असताना एकदा. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 42. शेवटचे 18 बॉल आणि पाहिजे 23 धावा. 18 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. भूषण पाटील गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव, परंतु थ्रो थोडासा खराब आला. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. इथे प्रत्येक धाव तुम्हाला वाचवायची. या मॅच मध्ये जर जिंकायचं तर एक एक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं, परंतु इथे 2 धावा खर्च झाल्या. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे 44. एक फलंदाज बाद. 4थं षटक सुरू झाले. भूषण पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यांच्यावर नजर आहे जरूर. चांगला बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. बॉल हवेत खेळलाय. फटका इथे मिस टाइम. झेल पकडला जातोय. मिळते विकेट. फलंदाज ऍडव्होकेट मनीष यांना माघारी जावं लागतंय. दुसरा धक्का.
मिड विकेटला बॉल खेळलेला आहे सलमान पटेल. मैदानामध्ये आलेत फलंदाजी करण्यासाठी. मॅच आली आहे 14 बॉल 20. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. डॉट बॉलची नोंद. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत भूषण पाटील. डॉट बॉल. दत्ता आणि सलमान पटेल यांच्यावर जबाबदारीतून पुढे मॅच जिंकून देण्याचे समीकरण बदललं जात आहे. 13 बॉल 20. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल सुटलाय आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. मिळतोय चौकार. चार ओव्हर नंतर 49. 12 बॉल 16 रन. या चुका टाळाव्या लागतील. या मॅच मध्ये बंटी बॉईज संघाला जर जिंकायचं तर चुका चुका आणि चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहे. झेल झालास तर मॅच बनली असती, परंतु आलाय चौकार. 12 बॉल 16. चला थोडस फास्ट खेळूयात. 12 चेंडू आणि 16 धावांची अजून आवश्यकता आहे. सलमान पटेल, दुसऱ्या बाजूला दत्ता. हे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4 ओव्हर नंतर 49. 6 षटकांची ही लढाई आहे. दोन विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. कुणाला पराभवाला सामोरं जावं लागतंय. 10 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटांमध्ये 12 बॉल तुम्हाला टाकायचेत. 12 चेंडू आणि 16ची आवश्यकता. काय घडतंय गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाज नितीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज. समोर जर पाहिलं तर सलमान पटेल. सिडको प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. सिडको आणि सिडको परिसरातील सिडको विभागातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ स्वराज क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. इथे डेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये थोडासा बिघाड. 12 बॉल 16. मॅच ऑन. हे षटक बरंच महत्वपूर्ण. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल तर आणि तरच बंटी बॉईज या मॅच मध्ये येऊ शकतात. प्रयत्न तर करावे लागणार. समोर सलमान पटेल. चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. बिटवीन द गॅप फटकाय. सुंदर. व्हॉट अ शॉट. अफलातून चौकार. मॅच बदलली है. 11 बॉल 12. खाली इलाका और सलमान पटेल का धमाका. 4 रन. मॅचचं समीकरण 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग सलमान पटेलने मागच्या मॅच मध्ये केली आहे. पाहूयात नितीन. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे. बॅटच्या टोला बॉल लागलाय. खेळायचा होता ऑन साइडला. बॉल ऑफ साइडच्या दिशेने. तिथे जर पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये बदल. धावसंख्या पुढे. धावफलकावर आपण
धावसंख्या इथे पाहतोय 60. 5 धाव्यांची अजूनही गरज आहे. 8 बॉल 5, 8 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 5वं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल फाईनलीच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. पुलाखालून पाणी निघून गेले. चौकार. एका धावेची गरज. 7 बॉल 1. आज या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बरीचशी ढिलाई बघायला मिळाली. बऱ्याचशा त्रुटी क्षेत्ररक्षणामध्ये आढळल्या. फिल्डिंग टीम आणि क्षेत्ररक्षण अविभाज्य घटक आहे क्रिकेटमध्ये. फक्त भूषण पाटील जर वगळला तर क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळल्या. ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हर नंतर निर्णय इथे काय असेल. धाव इथे घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय आणि इथे मला वाटतंय ही धाव ग्राह्य धरली जाईल. सलमान पटेल हुशार आणि चतुर खेळाडू आहेत. पंचांनी ओव्हर डिक्लेअर अजून केलेली नव्हती आणि तिथे एक धाव आली आहे. सामना संपलाय. सामना जिंकलाय मुंबई लायन्स. लागोपाठचा दुसरा विजय. अभिनंदन. हार्ड लक बंटी बॉयज. बंटी बॉयजचे कॅप्टन आपण कृपया करून कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. बंटी बॉयज चे कर्णधार विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या लगेच. थोडंसं फास्ट. यानंतरची मॅच सुरू करायची आपल्याला. गोल्डी बॉयज फिल्डिंग लावा आणि 2 फलंदाज घुले बिल्डर्स आपले पाठवून द्या मैदानामध्ये. चला यानंतरची मॅच लगेच सुरू होईल. कुठलाही वेळ न दवडता गोल्डी बॉयज एका लाईन मध्ये मैदानाचा ताबा घ्या. मॅन ऑफ द मॅच